शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसापासून पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणात अचानक पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील 24 तासात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. बातमी आहे, शासनाकडून अन्न सुरक्षा व शेतकरी अशा 3 वेगवेगळ्या योजनेतून धान्य दिले जाते. यासाठी पिवळी, केसरी अशा वेगवेगळ्या रंगाचे रेशन कार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेले आहे. विभक्त कुटुंबामुळे रेशन कार्डची मागणी वाढल्याने सरकारकडून मागणीनुसार पुरवठा केला जात होता. मात्र आता सर्वच सरकारी कामे ऑनलाईन झालेली असल्याने सरकारने रेशन कार्डची छपाई बंद करून ई रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बातमी आहे, राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना लागू केली. परंतु प्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या 3 यादीत समावेश न झालेले अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. बातमी आहे, मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयलच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा कर्णधार म्हणून मैदानात आलेल्या हार्दिक पांड्याला चाहत्यांचा नाराजीचा सामना करावा लागला. बातमी आहे, आज कापसाला सरासरी 7,400 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. या पुढच्या काळात कापसाच्या भावातील चढ उतार सुरू राहतील, मात्र दरात वाढ अपेक्षित आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. सोयाबीनच्या बाजारावरील दबाव कायम आहेच. काही बाजारांमध्ये दरात क्विंटल मागे 50 रुपयांपर्यंत चढ उतार दिसत आहेत, मात्र सरासरी भाव पातळी एकाच मर्यादित फिरताना दिसत आहे. बातमी आहे, 1 रुपयात पीक विमा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 7,01,640 शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विमा उतरवला. जिल्ह्यासाठी विमा कंपनीला राज्य सरकारकडून 118 कोटी 41 लाख रुपये तर केंद्राकडून 132 कोटी 81 लाख रुपयांचा हिस्सा मिळाला. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा प्रत्येकी 1 रुपया असे एकूण 321 कोटी 29 लाख रुपये विमा कंपनीला मिळाले. मात्र त्यापैकी अवघे 105 कोटी रुपयेच शेतकऱ्यांच्या पदरात पडले असून उर्वरित 216 कोटी रुपयांमधील एक दमडीही अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये. बातमी आहे, हेमंत गोडसे आणि शिवसेना पदाधिकारी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ही नाशिकची जागा शिवसेनेला सुटली नाही तर गोडसे अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध गोडसे यांच्यात चौथ्यांदा लढत होण्याची शक्यता आहे. बातमी आहे, प्रेम प्रकरणातील गुन्ह्यात सध्या वाढ होताना दिसत आहे. लग्नास नकार दिला म्हणून मालाड येथे एका शिक्षिकेवर लोखंडी सळईने जीव घेणा हल्ला करण्यात आला. शिक्षिकेच्या डोक्याला व डाव्या हाताला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. चमन उर्फ मोहम्मद हारून इद्रिस असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. बातमी आहे, राज्य आणि केंद्र सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली. उत्पादनात घट होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना 25% रक्कम अग्रिम म्हणून देण्यात आली. उर्वरित रकमेबाबत पीक कापणी अहवालाचा आधार घेऊन विमा कंपन्या निर्णय घेणार आहेत. शेतकऱ्यांसाठी या होत्या मोठ्या बातम्या. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद.